आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सुरू असलेल्या विविध विकास कामांची राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज पाहणी करून सविस्तर आढावा घेतला। या दौऱ्यात विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। मुख्य सचिवांनी द्वारका सर्कल येथील भुयारी मार्ग, तपोवन परिसरातील पूल, कपिला संगम, साधुग्राम तसेच गोदावरी नदी काठावरील नवीन घाटांची कामे पाहिली। याशिवाय जल शुद्धीकरण प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, जलशुद्धीकरण केंद्र आणि वीज उपकेंद्रांची पाहणी केली आहे। यावेळी राजेश अग्रवाल यांनी स्पष्ट निर्देश दिले की कुंभमेळ्यासाठी देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी सर्व सुविधा मिळेल, वेळेत, दर्जेदार आणि सुरक्षित पद्धतीने पूर्ण कराव्यात। कामांच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होऊ नये यावर त्यांनी विशेष भर दिला। दरम्यान डॉ. प्रवीण गेडाम यांनी सांगितले की कुंभमेळ्यासाठी सर्वंकष नियोजन करण्यात आलं असून सर्व कामांवर प्राधिकरणाकडून सतत देखरेख ठेवली जात आहे। मुख्य सचिवांचा हा 3 दिवसांचा नाशिक दौरा असून उद्या पांडवलेनी, नाशिक रोड रेल्वे स्टेशन आणि रामकुंड परिसरातील कामांचीही पाहणी होणार आहे।